मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। रमदान सिरीज चालू केलेली आहे। रमदान सिरीज मध्ये आज आपण पॅनकेकची रेसिपी घेऊन आलो आहोत, पण कोकणी स्टाईल पॅनकेक म्हणजे सुरमईची रेसिपी। चला आता सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। सुरमईसाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलाय, जाडा तांदूळ घेतला, शेतातला आहे, तुम्ही कुठलाही रेशनचा वगैरे कुठलाही तांदूळ वापरू शकता आणि 5 चमचा मेथी दाणे। आता हा जो तांदूळ आहे हा आपल्याला 2 ते 3 वेळा आणि मेथी दाणे पण 2 ते 3 वेळा स्वच्छ अशा पाण्याने धुवून त्याला आपण 4 ते 5 तास भिजत ठेवूया, पाणी घालूया। 5 ते 6 तास आपण तांदूळ आणि मेथी भिजत घालून ठेवली होती, बघू शकता तुम्ही। आता आपण हे मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊयात। त्यामध्ये मी 1 वाटी पोहे घेतले होते, ते पोहे मी स्वच्छ असे धुवून अर्धा तास भिजत घालून ते पोहे पण याच्यामध्ये टाकून घेतलेत। तर मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। खोबरं टाकले आपण पाव वाटी, थोडं पाणी घालून आपण बॅटर वाटून घेतले। यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि अर्धी ते पाऊण वाटी गूळ, जसं गोड तुम्हाला कमी जास्त हवे तसं टाकून घालून आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। गूळ आणि हळद व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलंय। आता हे आपण 7 ते 8 तास किंवा होल नाईट आपण याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया। 8 ते 9 तास मी फर्मेंट करून ठेवलं होतं आपलं पीठ, तुम्ही बघू शकता। याला सुरनळी किंवा गोड आंबोळी तुम्ही बोलू शकता। आपण पॅन घेतलाय, पॅन मध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेते। तूप आपलं गरम झालंय, तर याच्यामध्ये आपण आपली सुरनळी घालून घेऊया। पसरवायची नाहीये तुम्हाला, त्याला तुम्ही कोकणी पॅनकेक म्हणू शकता। आणि ढाकण घेऊन आपण होऊन घेऊया। अशा रीतीने 2 ते 3 मिनिटं आपण एक बाजू शिजवून घेतले। बघू शकता तुम्ही किती मस्त अशी जाळी सुटली याला, कुठलाही सोडा किंवा बेकिंग पावडर यामध्ये वापरलेली नाही। एकाच बाजूने आपल्याला शिजवायचं आहे, फ्लिप करायचं नाहीये। अशा रीतीने आपण सर्व सुरनळ्या, सर्व पॅनकेक्स आपण रेडी करून घेऊया। मस्त अशी सुरनळी आपली बनवून रेडी आहे, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर आणि ही जाळी जशी की पॅनकेकला असते। मस्त अशी सुरनळी कोकणी पॅनकेक तुम्ही म्हणू शकता आपली बनवून रेडी आहे। नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।